गुड मॉर्निंग टू ऑल. बघा, आपण थर्ड चॅप्टर जस्ट स्टार्ट केला होता. त्या चॅप्टरसाठी मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज सेंड केले होते. ते व्हिडिओज अशासाठी सेंड केले होते की काहीमध्ये खूप चांगलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं, ज्यामधनं आपण जे शिकतोय थिअरीमध्ये पूर्ण ते बोरिंग न वाटता त्यामधनं आपण काहीतरी वेगळं ग्राफिकली बघू. ओव्हरव्ह्यू होते, त्यातच काही सबस्टेशनमध्ये कुठले कुठले इक्विपमेंट्स असतात तर त्याबद्दलच्या गोष्टी पण होत्या. ठीक आहे, तर ऑलरेडी आपण जवळपास इक्विपमेंट पर्यंत किंवा ओव्हरव्ह्यू आणि सिंगल लाईन डायग्राम किंवा लेआउट असेल तर या गोष्टी याच्यामध्ये काय आपण केल्या बघितल्या. ओके, तर बघा इम्पॉर्टंट गोष्टी काय काय असतात आपण जर असं पुन्हा बघू. पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके, सेकंड जो असतो तो असतो एल. ठीक आहे, थर्ड जो असतो तो असतो सीटी असतो आणि पीटी असतो. ओके, फोर्थ जो आहे तर तो असतो ते असतात एचटी फ्युजेस. ओके, त्यानंतर बघा वेगळं काय आहे 11 केवी पेक्षा. एचटी फ्युजेस त्याच्यानंतर असतात ते डिफरंट टाईप आयसोलेटर्स. ठीक आहे, त्यानंतर असतात ते म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ इन्सुलेटर्स. ओके, त्यानंतर पुढे जे असतात तर ते आहे महत्वाचं ते म्हणजे कंट्रोल किंवा त्याला रिले पॅनल असं म्हटलं जातं. What is meant by relay? Different types of relays. What is the function of relay? What is the basic structure of relay? What is the principle of relay? या सगळ्या गोष्टी ऑलरेडी यू नो. ओके, त्यानंतर स्टेशन ट्रान्सफॉर्मर. ओके, त्यानंतर महत्वाची गोष्ट असते तर ती असते कॅपॅसिटर बँक. ओके, त्यानंतर महत्वाची गोष्ट असते तर ती असते बॅटरी अँड चार्जर. ओके, त्यानंतर 11 पॉइंट आहे तर तो असतो सर्किट ब्रेकर्स कुठले असतील ते. ठीक आहे, आणि महत्वाचा पॉइंट आहे ते असतो R3. ठीक आहे, आणि ह्याच्या पुढे जे येतात तर ते सेफ्टी डिव्हाइसेस. ओके, तर आता यामधल्या मी तुम्हाला जे व्हिडिओ दिले होते त्यामध्ये बऱ्यापैकी हा कंटेंट कव्हर झाला असेल. ओके, तर त्याबद्दल मला सांगायची गोष्ट इतकी की तो एवढ्यासाठी तुम्हाला फॉरवर्ड केला होता की त्यामध्ये तुम्हाला काय समजून जाईल की ऍक्च्युली ओव्हरव्ह्यू कसा असतो. आता लास्ट टाइम जे व्हिजिटला होते माहित नाही किती जणांनी लक्ष देऊन बघितलं तर त्या सगळ्यांसाठी मुद्दा मी 33 केव्ही सबस्टेशन मे बी ठेवलं होतं. माहिती तुमची बॅच होती बरोबर, सेकंड इयरला असाल तुम्ही. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी का ठेवलं होतं की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी काय व्हाव्यात आपल्याला एक्सप्लेन व्हाव्यात. आपण बघा ऍक्च्युली कसं शिकू. थिअरी ही कशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. माझं फक्त म्हणणं या सब्जेक्टमध्ये इतकंच आहे की तुम्हाला यामधनं काय होऊ दे की ऍक्च्युअली हे प्रॅक्टिकली कशा प्रकारे काय असतं कन्स्ट्रक्टेड असतं तर या गोष्टी काय होतात तुम्हाला समजू दे. याच्या मागचे काय आहे इम्पॉर्टन्स आहे. ओके, ठीक आहे, तर आपण ओव्हरव्ह्यू एक बघूया थोडक्यात. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिलं आहे तर जे नॉमिनल व्होल्टेज असतं कसलं सबस्टेशनचं तर हे 33 केव्ही असतं. ओके, इथं काय झालं जातं इनपुट तुमचं जे इनपुट आहे तर हे 33 केव्ही दिलं जातं आणि आउटपुट जे आहे ठीक आहे तुमचं काय केलं जातं 11 केव्ही केलं जातं. ठीक आहे, 33 केव्ही तुमचं इनपुट दिलं जातं आणि आउटपुट तुमचं जे आहे ते 11 केव्ही केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा आपण इनपुट बद्दल बोलूया. आउटपुट ऑलरेडी आपलं 11 केव्हीचा काय प्रकार असतो ते आपण पोल माउंटेड सबस्टेशन मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, आता हे बघत असताना इथं जे नॉमिनल व्होल्टेज आहे त्याला काय म्हटलं जातं नॉमिनल व्होल्टेज. ओके, नॉमिनल व्होल्टेज हे नॉमिनल व्होल्टेज लेवल जे आहे ही किती असते 33 केव्ही. ओके, आता याचं मॅक्झिमम व्होल्टेज आहे हे कितीपर्यंत जाऊ शकतं तर 33 केव्ही पर्यंत. याला काय म्हणू आपण मॅक्झिमम व्होल्टेज. ठीक आहे, मॅक्झिमम व्होल्टेज 36 केव्ही पर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे, एक काम करतो मी टेक्स्ट बॉक्स घेतो यामध्ये. एक मिनिट, कीबोर्ड आपण सरळ ठेवून पुढे बघूया म्हणजे मे बी तुम्हाला बरं पडेल. ठीक आहे, बघा पहिलं म्हणजे काय
नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज हे तुमचं किती असतं 33 केव्ही असतं. ओके. सेकंड पॉईंट जो आहे तर तो आहे तुमचं मॅक्झिमम व्होल्टेज. मॅक्झिमम व्होल्टेज याचं किती असतं 36 केव्ही पर्यंत आपण कन्सिडर करू. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तर तो आहे ही सिस्टीम कशी असते म्हणजे 33 केव्ही जे इनपुट केलं जातं तर हे इनपुट कसं असतं तर हे कसं असतं 3 फेज 3 वायर सिस्टीम असते. सॉरी 3 फेज 3 वायर सिस्टीम असते. ओके. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तर तो फार महत्वाचा शॉर्ट सर्किट लेवल. शॉर्ट सर्किट लेवल जे आहे त्याची शॉर्ट सर्किट लेवल किती असते 25 किलो एम्पियर. ओके. ऍट 33 केव्ही म्हणजे आपण स्टँडर्ड व्होल्टेजला काय करतो शॉर्ट सर्किट लेवल कन्सिडर करतो. ओके. हे झालं 33 केव्ही बद्दल. ओके. एक मिनिट. हे झालं 33 केव्ही बद्दल. तसंच आपण इथं बघू हे बघू कशाबद्दल बघू इथे मी लिहितो फार तर हे 33 केव्ही बद्दल झालं किंवा ज्याला आपण इनपुट म्हटलं जातं. तर हे इनपुटचे रेंजेस थोडक्यात एवढे असतात. हे आता जे आउटपुट आहे तर याचं आउटपुट किती असतं 11 केव्ही असतं. आता 11 केव्हीच्या रेंजेस काय असतात त्या बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नॉमिनल व्होल्टेज किती असणार 11 केव्ही. ओके. हे काय आहे तुमचं नॉमिनल व्होल्टेज. ओके. दुसरी गोष्ट आहे मॅक्झिमम व्होल्टेज किती असणार 12 केव्ही. सॉरी 12 केव्ही. हे काय असणार आहे मॅक्झिमम व्होल्टेज. ठीक आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय तर ही सिस्टीम कशी असते 3 फेज 4 खरं तर 3 फेज याला 3 वायर म्हटलं जातं विथ सॉलिड अर्थ सॉरी अर्थ न्यूट्रल. ओके. सॉलिड अर्थ न्यूट्रल 3 फेज 3 वायर विथ सॉलिड अर्थ न्यूट्रल. ओके. शॉर्ट सर्किट जी लेवल आहे शॉर्ट सर्किट करंट जो आहे हा किती असतो 25 किलो एम्पियर ऍट स्टँडर्ड लेवलला 11 केव्ही. ओके. हे झालं 11 के बद्दल. ओके. आणि याच्यामधनं तुम्हाला एक एलटी सिस्टीम पण याच्यामध्ये मिळाली असते. एलटी सिस्टीम किंवा त्याला आपण काय म्हणू एक स्टेशन ट्रान्सफॉर्मर म्हणून जो प्रकार मग मी सांगितला होता तर हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर. हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असणार आहे या 11 केव्ही मधून एक फीडर घेतलेला असणार याचा आउटपुट किती असणार आहे 400 वोल्ट. ओके. मग याचं बघा आपण काय म्हणू शकतो 400 वोल्ट्स. ओके. याच्यामध्ये जे टॉलरन्स याचा जो आहे तर हा टॉलरन्स किती असेल तर मी प्लस मायनस सॉरी याचा जो टॉलरन्स आहे तर हा किती असेल +6% अँड -10%. +6% अँड -10%. अजून नाही आठवलं तुम्हाला +-6% दिला तरी चालेल. ओके. ही सिस्टीम मात्र कशी असते 3 फेज 4 वायर सिस्टीम. बरोबर आहे ना आपल्याला माहिती आहे. त्यानंतर याचं जे शॉर्ट सर्किट आहे शॉर्ट सर्किट. ओके. हे किती आहे 35 किलो एम्पियर 35 किलो एम्पियर RMS. ओके. ऍट याच्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत शॉर्ट सर्किटच्या तर ह्या RMS व्हॅल्यूज असतात ऍट 400 वोल्ट किंवा स्टँडर्ड जे आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे काय असतात 3 आउटपुट एक इनपुट असतात त्याचे 2 आउटपुट्स असतात. तर हे 11 केव्ही जे आहे तर हे 11 केव्हीचे डिफरंट फीडर्स असतात आणि हा जो आपण बघितला इथे सॉरी हा इथे जो बघितला तर हा काय आहे स्टेशन ट्रान्सफॉर्मर आहे जो आपण स्टेशन युटिलिटीसाठी काय करतो यूज करतो. ओके. ठीक आहे. तर हा जो पॉइंट आहे तर हा कशासाठी सांगितलं तुम्हाला की ऍक्च्युली व्ह्यू लक्षात यावं
आता मे बी तुम्हाला त्या सिंगल लाईन डायग्राम मध्ये व्ह्यू तो समजला असेल, नसेल समजला तर इथं लक्षात घ्या इनपुट 33 केव्ही असतं, आउटपुट्स 2 असतात. म्हणजे काय, तर वास्तविक आउटपुट एकच असतं मल्टिपल मध्ये 11 केव्हीची फीडर्स, पण त्यामधला हा जो असतो तर हा स्टेशन युटिलिटी ट्रान्सफॉर्मर असतो. ठीक आहे, तर याच्याबद्दल झालं. त्याच्यानंतर पुढे जो असतो तो महत्वाचा म्हणजे काय असतो, 3 फेज ट्रान्सफॉर्मर. 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, तर हा ट्रान्सफॉर्मर काय करत असतो, तर तुम्हाला 11 केव्ही देत असतो. ट्रान्सफॉर्मर काय देत असतो, 11 केव्ही. ओके, आता हा 11 केव्ही देत असताना याचं रेटिंग जे असते ते तुम्हाला MVA मध्ये मिळतं. ओके, मग 10 MVA असेल किंवा 5 MVA असेल. ठीक आहे, किंवा काही ठिकाणी 2.5 MVA पण असतात. ठीक आहे, किंवा 12.5 MVA चे किंवा 15 MVA चे, 16 MVA चे वगैरे बघायला मिळतात. तर हे डिफरंट रेटिंग असतात. ओके, ते डिपेंड करतो. ठीक आहे, आता हे कशासाठी आहे, ड्युटी काय आहे तर स्टेप डाऊन करणे. याची ड्युटी काय आहे ट्रान्सफॉर्मरची, तर स्टेप डाऊन करणे. ओके, आता याचं इनपुट किती असेल तर 33 केव्ही असेल. ओके, आउटपुट किती असेल तुमचं 11 केव्ही असेल. तर आता या बेसिक गोष्टी. ओके, त्याच्यानंतर याची जी HV असते किंवा 11 केव्ही ही कशी असेल, डेल्टा कनेक्टेड असेल, मग अशी सांगितली. आणि ही कशी असेल तर स्टार कनेक्टेड असेल, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर याचं टेम्परेचर जे आहे, ओके, तर ऑइलचं जे टेम्परेचर असतं ऑइल, तर हे नॉर्मली किती असतं 45 डिग्रीज. ओके, आणि तुमचं जे वाइंडिंग टेम्परेचर असतं तर हे किती असतं 50 डिग्री सेल्सिअस. ओके, कारण काय असतं बघा की ऑइल हे कूलिंगचं काम करत असतं, जेव्हा ऑइलचं लेवल तुमचं टेम्परेचर जे आहे तर ते पण काय असतं कमी असतं. ओके, तर त्याचबरोबर तुमच्याकडे अजून इथे बघायला काय मिळतं, याच्यामध्ये OLTC असतो, ऑन लोड टॅप चेंजर. ओके, तर बघा टॅप्स जे असतात हे टॅप्स काय केले जातात 1.5% डिफरन्सनं चेंज केले जातात. 1.5% जे टॅप जे आहेत ते काय केले जातात, चेंज केले जातात. ओके, त्यानंतर नॉईज लेवल जी आहे या ट्रान्सफॉर्मरची, नॉईज लेवल, एक मिनिट, नॉईज लेवल फक्त ओव्हरव्ह्यू येते तुमचा मी 55 dB पर्यंत असते. नॉईज लेवल हमिंग जे म्हणतो आपण ज्याला ट्रान्सफॉर्मर हमिंग, ते किती असतं 55 डेसिबल्स पर्यंत असतं. ओके, त्यानंतर जे केबल बॉक्सेस येतात किंवा त्याची फिटिंग ऍक्सेसरीज येतात, त्याच्यानंतर त्याला पेंट केलेला असतो. ओके, तर ह्या गोष्टी असतात. आता तुम्हाला याच्यामध्ये काय बघायचं आहे, तर तुम्हाला हा OLTC, तर याबद्दलची माहिती आहे तर ती काय करायची आहे, गॅदर करायची आहे. OLTC, ऑन लोड टॅप चेंज, मे बी हा झाला असेल, आपण काय करू त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर अपलोड करू OLTC साठी. ओके, ऑन लोड टॅप चेंजर. बरं, त्याबद्दल आता मी एक सांगतो काय की हा काय करतो OLTC, तर हा लोड साईडला काय असतो ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्टेड असतो. तर हा काय करत असतो, तर तुमच्या ज्या व्होल्टेज लेवल्स आहेत, ठीक आहे, त्या व्होल्टेज लेवल्सला व्हॅरी करायचं काम करत असतो. ओके, आता हा व्होल्टेज लेवलला व्हॅरी करत असताना हा 2 पद्धतीने केलं जातं. एक तर मॅन्युअली केलं जातं. ठीक आहे, मॅन्युअली म्हणजे कसं की मॅन्युअली हँडलनं ऑपरेट केलं जातं ऑनलाईन टॅप चेंजरला. ओके, किंवा आता काय येतात रिमोटली ऑपरेटेड येतात. रिमोटली ऑपरेटेड असतील तर हे रिमोटली ऑपरेटेड त्याचे जे बटन्स आहेत तर तुम्हाला ते कुठे बघायला मिळतात, तुमच्या कंट्रोल पॅनलवरती बघायला मिळतात. आणि जर मॅन्युअली हँडल असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करावं लागतं, हे ऑपरेट करावं लागतं. ओके, एक मिनिट. ओके, तर रिमोटली जर ऑपरेटेड करायचे असतील तर ते आता मोटर ऑपरेटेड सुद्धा मिळतात आपल्याकडे. त्याच्यामुळे काय होऊन जातं, आपले जे टॅप्स आहेत तर ते चेंज होतात आणि टॅपचे नंबर जे आहेत तर नंबर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. जर मॅन्युअली ऑपरेटेड असतील तर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअली समोर तुमच्या काय होतो, नंबर चेंज होत जातो. तशा प्रकारे आपण चेंज करतो त्या प्रकारे, जसं स्पीडोमीटरला किंवा याला जसे नंबर चेंज होतात तर त्या पद्धतीनं मॅन्युअली जर तुम्ही ऑपरेट करत असाल हँडल तर ते चेंज झालेलं दिसतं. रिमोटली ऑपरेटेड जर असेल तर तुम्हाला काय दिसतं, डिजिटल स्वरूपामध्ये आता दिसून जातं. ओके, आता हे झालं ट्रान्सफॉर्मर बद्दल आणि त्याच्या OLTC बद्दल. ओके, आता आपण एक काम करायचं आहे, ते महत्वाचं काम म्हणजे काय,
तर तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे यासाठी एक 3 फेज 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर कन्सिडर करायचा आहे. ओके, आणि हा ट्रान्सफॉर्मर कन्सिडर करून त्याचे सगळे डिटेल्स बघायचे. ओके, तर हा तुमचा काय असेल मायक्रो प्रोजेक्ट असेल किंवा हे कुणाला तर एकाला मायक्रो प्रोजेक्ट म्हणून दिलं जाईल. पण हे करायचं मात्र सगळ्यांनी. ओके, मायक्रो प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्या अशा स्वरूपामध्ये दिले जातात. ओके, 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर कन्सिडर करा. मी आता ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर शिकलाय, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकल एखादा ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्ट करायला जातो तर तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डिफरंट अजून पॅरामीटर्स असतात तर ते सुद्धा तुमच्या काय होतील त्याच्यामधनं लक्षात येतील. ओके, त्याच्यानंतर जे आहे तर ते आहे बसबार कनेक्शन असतं. ओके, आता बसबार कनेक्शन ऑलरेडी आपण बघितले कुठल्या कुठल्या टाईपचे बसबार्स असतात. ठीक आहे, तर इथं कुठलं कनेक्ट यूज केलं जातं बघा, तर जो डबल बसबार सिस्टीम आहे म्हणा किंवा सेक्शनलाइज बसबार सिस्टीम आहे तर ती बसबार सिस्टीम काय केली जाते या ठिकाणी यूज केली जाते. डबल सर्किट काय यूज केलं जातं तर बघा आपण बघितलं होतं जर सिंगल बसबार सिस्टीम तुमची असेल तर तुम्ही काय करू शकत नाही की जेव्हा तुम्हाला काय करायचं असतं एखादा मेंटेनन्स करायचा असतो तेव्हा तुम्हाला पूर्ण सिस्टीम शटडाऊन ठेवावी लागते. पण हे आपलं काय आहे बघा, तर हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन स्टेशन आहे. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जर आपल्याला पूर्णपणे जर कोलॅप्स करायची म्हटलं काय होऊ शकतो त्याच्यामध्ये जे आउटपुट आहेत ते सगळे काय होऊ शकतात, बंद होऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट जो आहे तर तो असतो इंडिकेटर्स अँड अलार्म्स. ठीक आहे, आता इंडिकेटर आणि अलार्म्स ह्याच्यामध्ये पहिलं काय असतं बघा, जे अर्थ स्विच असतात, जे अर्थ स्विच असतात. ठीक आहे, तर याचं ऑन आणि ऑफ जे अलार्म आहेत तर ते आपल्याला काय होतात मिळतात. ठीक आहे, त्यानंतर काय असतं ट्रिपिंग मिळतं. आता ट्रिपिंग म्हणजे काय, समजा जर अनहेल्दी पार्ट असेल एखादा किंवा एखादा फॉल्ट क्रिएट झाला असेल मग तो टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल जो कुठल्या प्रकारचा असेल. आता फॉल्ट तुम्ही वेगवेगळे फॉल्ट शिकला असाल, लाईन टू लाईन फॉल्ट असतो, लाईन टू ग्राउंड फॉल्ट असतो, डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट असतो किंवा ऑल लाईन टू ग्राउंड फॉल्ट असतो. बरोबर आहे ना, LG, डबल LG, LLG. तर हे जे फॉल्ट्स आहेत तर या प्रकारचा कुठला जर होत असेल तर तुम्हाला इथे ट्रिपिंग मिळतं. आता ट्रिपिंग याचा अर्थ काय, तुम्हाला बेल नॉईज मिळतो. इथे काय मिळतो, मोठाच्या मोठा बेल नॉईज मिळतो आणि तुम्हाला इंडिकेटर दाखवतो की नक्की हे कुठल्या याच्यावरती म्हणजे ट्रिप झालेला आहे, लाईन टू लाईन फॉल्ट आहे की अर्थ फॉल्ट आहे. कारण त्यासाठी काय असतात बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारचे काय केले असतात रिलेज यूज केले असतात. बरोबर आहे ना, ठीक आहे, तर हे त्याच्याबद्दल मिळतं. ओके, म्हणजे ब्रेकर. त्याचबरोबर आता ब्रेकर ओपन झाला तरी आपल्याला अलार्म मिळतो, ब्रेकर क्लोज झाला तरी आपल्याला काय मिळतो, अलार्म मिळतो. म्हणजे थोडक्यात इंडिकेशन मिळतं. प्रत्येक गोष्टीला अलार्म असंच कन्सिडर करू नका, काही हे काय असतात इंडिकेशन पण असतात. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला व्होल्टेज इंडिकेशन मिळतं, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय मिळतं, ऑटो ट्रिप. म्हणजे आता जे मी म्हटलं इथंच त्याला आपण ऑटो ट्रिप असं म्हणतो, ऑटो ट्रिपिंग. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे दिलेलं नाही आहे ते म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता ही रेअर गोष्ट आहे फ्रिक्वेन्सीची, त्यामुळे तुला मी जर असं स्टार मार्क, एक मिनिट त्याला स्टार मार्क करतो. ही रेअर कंडिशन असते कारण फ्रिक्वेन्सीला सुद्धा टॉलरन्स यूज केलेला असतो. आणि तुमचं आता याच्यामध्ये काय काम आहे, तुम्ही जरा असं शोधा की किती फ्रिक्वेन्सी डाऊन झाली. आता आपण नॉर्मली 50 हर्ट्झ म्हणतो, पण जर तुम्ही जेव्हा सबस्टेशनला व्हिजिट कराल किंवा ऍक्च्युअल तिथं काम कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याकडे नॉर्मली 50 हर्ट्झ येत नाही, थोडीशी कमी येते. बरोबर आहे ना, मग कितीपर्यंत आपण सस्टेन करू शकतो, फ्रिक्वेन्सी कमी झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतो सिस्टीमवरती. बरोबर आहे ना, समजा 50 आहे आणि 49 चालते का किंवा किती चालते कमीत कमी, ही गोष्ट पण कन्सिडर करा. आणि फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा अलार्म असतो, पण ही फार काय असते, अगदी रेअर मधली रेअर केस असते. ओके, तर हे झालं इंडिकेटर्स आणि अलार्म बद्दल. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे सीटी आणि पीटी. आता सीटी आणि पीटीचं वर्क तुम्हाला माहिती आहे. सीटी हा काय करतो की तुमचा करंट डाऊन करायचं काम करतो, जेणेकरून तुम्हाला मेजरिंगसाठी सोपं जाईल किंवा त्याचं जे रिलेइंग करायचं आहे त्या रिलेइंगसाठी सोपं जाईल, जेणेकरून फॉल्ट सेन्स होईल. बरोबर आहे ना, डिफरंट टाईपचा. पीटी पण काय करत असतो, व्होल्टेज लेवल्स मॅनेज करत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतात बघा की वेगवेगळे आपल्याला काय बघायला मिळतात, रिलेज बघायला मिळतात. ठीक आहे, आता रिलेज मध्ये महत्वाचा रिले जो आहे, बाकीचे रिले तुम्हाला माहिती आहेत पण त्यामधला एक नवीन दिलेला आहे, फक्त नाव आहे, मी आता तुम्हाला सांगितलं होतं ते आहे याच्यामध्ये अंडर फ्रिक्वेन्सी रिले. आता अंडर फ्रिक्वेन्सी रिले म्हणजे काय करत असतो, हे अंडर फ्रिक्वेन्सीसाठी असतो. आता रेंज जी आहे तर ही किती आहे ही तुम्हीच बघा, मी ती सांगणार नाही. ओके, तर ही झाली याबद्दलची इंडिकेशन्स. ओके,
आता यामध्ये काय बघा, बऱ्याच वेळा लोकल स्काडा जे ऑटोमेशन आहे, तर हे स्काडा सिस्टम सुद्धा याच्यामध्ये काय केलेले आहेत, यूज केलेले आहे. ओके, तर त्याबद्दल फक्त तुम्हाला माहिती असावं. आता महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे बॅटरी अँड देअर चार्जर. ठीक आहे, आता जरा असं डिस्कस करूया बॅटरी आणि चार्जर मध्ये. बघा, तर बॅटरीज ह्या काय करत असतात या सिस्टीम मध्ये, तर डीसी व्होल्टेज प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. बॅटरीज ह्या काय करत असतात, तर डीसी व्होल्टेज प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. ओके, आता याची जी कपॅसिटी आहे बॅटरीची, तर ही कशामध्ये एक्सप्लेन केली जाते, अँपियर आवर. ही कशामध्ये एक्सप्लेन केली जाते किंवा रेटिंग दिलं जातं अँपियर आवर मध्ये. ठीक आहे, आता सबस्टेशन मध्ये डीसी सोर्स किंवा हा जो बॅटरी सोर्स आहे हा कशासाठी लागतो, तर तो म्हणजे कशासाठी तुम्हाला लागतो, जे ट्रिपिंग सर्किट आहे ब्रेकरचं, जे काय आहे ट्रिपिंग सर्किट. ठीक आहे, त्या ट्रिपिंग सर्किटच्या ऑपरेशनसाठी आपल्याला काय लागतो, हा सप्लाय लागतो. आपण बेसिक रिलेची जेव्हा डायग्राम बघू तेव्हा त्या डायग्राम मध्ये आपल्याला काय तर लक्षात आलं. ठीक आहे, तर काय सांगत होतो, हा तर हे महत्वाचं काय असतं ट्रिपिंग सर्किटसाठी. ट्रिपिंग सर्किटचं जे ऑपरेशन होतं, आपण बेसिक रिले डायग्राम बघतो तेव्हा त्या बेसिक रिले डायग्राम मध्ये आपण प्रॉब्लेम काय तिथं ड्रॉ करतो, तर आपला डीसी सोर्स. तर तो डीसी सोर्सचं मेन काम जे आहे या बॅटरीचं, तर ते काय आहे की आपल्या ह्या ट्रिपिंग सर्किटला सोर्स प्रोव्हाइड करणं. ओके, तर एक झालं म्हणजे बघा, आता बॅटरीच्या आपण एक 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 गोष्टी बघूया की हे नक्की बॅटरीज कशासाठी यूज होतात. ओके, यूज सॉरी एक मिनिट, यूज ऑफ बॅटरी. ओके, बरेचसे यूज दिलेत मगाशी जे आपण ट्रिपिंगचे जे सांगितले सगळे यूज याच्यावरती ऑपरेट होत असतात. बरोबर आहे, ठीक आहे. बघा, क्लोजिंग अँड ट्रिपिंग ऑफ सर्किट ब्रेकर. अरे एक मिनिट, क्लोजिंग अँड ट्रिपिंग ऑफ सर्किट ब्रेकर हा पहिला. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट काय, इमर्जन्सी सप्लाय. बऱ्याच वेळा काय होतं की आपली पूर्ण 33 केव्ही काय असते, फेल असते. मग 33 केव्ही फेल आहे याचा अर्थ काय असतो, आपल्या सबस्टेशनला मिळणारा इनपुटच काय असतो, फेल असतो. ते आपल्यासाठी इमर्जन्सी सप्लाय म्हणून काम करतं. हे बॅटरी युनिट आपलं काय करतं, काम करतं. ठीक आहे, त्यानंतर ऑपरेशन ऑफ रिलेज डीसी वरती असतात. ठीक आहे, त्यानंतर महत्वाची काय, सिग्नलिंग इक्विपमेंट्स. एक मिनिट, सिग्नलिंग इक्विपमेंट. ठीक आहे, सिग्नल इक्विपमेंट असतात. त्यानंतर महत्वाची काय, रिमोट कंट्रोल जे आहेत. रिमोट कंट्रोल याचा अर्थ काय, बघा बघा मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की जे OLTCs आहेत किंवा ऑनलोड टॅप चेंजर्स आहेत, तर हे बॅटरी ऑपरेटेड मोटर ऑपरेटेड असतात. मोटर ऑपरेटेड म्हणजे काय असतात की ते रिमोटली ऑपरेटेड असतात. ठीक आहे, त्याचबरोबर अजून काय असतं बघा, ब्रेकर. ब्रेकर जेव्हा काय होतो बघा, ऑपरेट होतो, सर्किट जेव्हा ओपन करतो तेव्हा त्याला पूर्ण पुन्हा काय करावं लागतं, आपल्याला मॅन्युअली क्लोज करावं लागतं. बरोबर आहे ना, मग मॅन्युअली क्लोज करण्यासाठी पूर्वी काय केलं जायचं, हँडल यूज करायचे. आताही ते स्प्रिंग हँडल्स असतात, पण ते जर यूज करायचे नसतील तर आपल्याला काय करावं लागतं की रिमोट थ्रू आपण काय करू शकतो, त्याचं ऑपरेशन करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय, ती म्हणजे टेलिफोन सर्व्हिस. ठीक आहे, ही आपल्याला आता बघायला मिळत नाही, ऍटलिस्ट मोबाईल सर्व्हिस आपल्याकडे असतात. आणि महत्वाचं म्हणजे अलार्म सर्किट. ठीक आहे, अलार्म सर्किट म्हणजे जे अलार्म बझर्स वगैरे असतात, तर हे सुद्धा कशावरती होतात, डीसी वरती बरोबर. आता बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे काय की बॅटरीचा खूप मोठा रोल काय असतो आपल्या सबस्टेशन मध्ये प्ले केला जातो. ठीक आहे, आता पुढचा जो पॉइंट आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तर तो म्हणजे बघा, बघूयात आपण बॅटरी आणि बॅटरी चार्जर. ठीक आहे, आता बॅटरी आणि बॅटरी चार्जर वरती काय करूयात, एक सेपरेट लेक्चर करूयात की जेणेकरून काय होईल की आपल्याला ते सोपं होईल. ठीक आहे, पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे तर तो म्हणजे काय बघा की इतर जे
कॉम्पोनंट्स असतात. आता इतर कॉम्पोनंट्स म्हणजे काय येतं आपल्याला बघा, की सेफ्टी ऍक्सेसरीज येते. ओके, आता सेफ्टी ऍक्सेसरीज मध्ये काय काय येतं बघा, की सेफ्टी ग्लोव्ज येतात, त्यानंतर रबर मॅट येतं, त्याचबरोबर जर सेफ्टी हेल्मेट येतं किंवा सेफ्टी हार्नेस असतात जे आपल्याला वर्क करायसाठी उपयोगी पडतात. त्याचबरोबर काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिंग रॉड असतात, तर जे आपल्याला मेंटेनन्स कामाच्या वेळी काय करतात, उपयोगाला पडतात. आता त्या गोष्टी काय केल्यात बघा, तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे, पण ऍटलीस्ट का केलेलं नाही, तर तुम्ही त्या ऑलरेडी काय केलाय, शिकलाय. ओके, तर आता आपण काय करूया, या लेक्चरला इथपर्यंत थांबूया आणि जो बॅटरी चार्जर आणि तुमचा OLTC आहे त्याचा कंबाईन मिळून आपण काय करूयात, एक लेक्चर स्टार्ट करूया. ओके, आता याच्या रिलेटेड जी गोष्ट आहे म्हणजे या लेक्चर सोबत, तर ते सुद्धा व्हिज्युअल्स मी तुम्हाला काय करतो, फॉरवर्ड करतो.